दिवस 13 तारीख लेह लडाखच्या ट्रिपमधला. सध्या आम्ही हॉटेलमध्ये आहोत, टाको बेल, नुब्रा व्हॅलीमध्ये. तर सकाळ झालेली आहे, साधारणतः 7:45-8 वाजलेले आहेत. उठायला उशीर झाला, 7:30च्या आसपास उठलो. आणि आता आपल्याला आज टुरटुक व्हॅली इथून 70-80 किलोमीटर दूर आहे. पाकिस्तान बॉर्डर तिथून जवळ आहे, तिथे जायचं आहे आपल्याला. तिथे एक गाव आहे टुरटुक, त्या टुरटुक गावामध्ये आपल्याला भेट द्यायची आहे. एकदम रिमोट आणि निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळं तिथली जीवनशैली जी आहे नागरिकांची, ती अत्यंत जुन्या पठडीतली आहे. ती पाहण्याजोगी आहे असं समजतं. शार्प 9 वाजता निघायचं आहे आपल्याला, असं ॲडमिनने सांगितलेलं आहे. चला तर मग निघायची तयारी झालेली आहे. सगळी मंडळी जमा झालेत. एक दाखवण्यासारखी गोष्ट म्हणजे हे पहा, हे क्रिसमस ट्री आहे. आपल्याकडे पण असतात, सरसकट आपण सर्रास पाहायला मिळतात. परंतु इथं क्रिसमस ट्रीला फुलं आलेत. फुलं आता हे वाळले म्हणजे हे फुलाचं फळ तयार झालं असेल, बी तयार झालं असेल, रेडी फॉर जर्मिनेशन. तर आपल्याकडे क्रिसमस ट्रीला फळं किंवा असे फुलं येताना दिसत नाहीत. त्याचं कारण हे असेल की आपल्याकडे टेम्परेचर नसतं जास्त, म्हणजे थंड नसतं. आणि हे थंड प्रदेशातलं झाड असल्यामुळं इथे प्रॉपर सर्व ते लाईफ फेजेस पूर्ण करत असेल. आपल्याकडे ही फेज येतच नाही रिप्रोडक्शनची. ही सगळी धूळ आहे, रेती खालून वारा येतो इकडे मागच्या बाजून, आणि त्या वाऱ्यामुळे जी रेती आहे पात्रातली, रेतीवर जाऊन पडलेलं स्ट्रक्चर तयार आहे. तुम्ही तयार केलेलं स्ट्रक्चर बघा. हिमनदी इथं थांबते. हिमनदीनं वाहून आणलेला गाळ, त्याच्यापासून बनलेला हा गाळाचा त्रिकोणी प्रदेश आहे. इथं ही नदी संपते, ही नदी संपल्यानंतर नदी वाहते पाणी. काय नाही बाबा, घरातली कामं आम्ही दोघेही 1-1 महिना वाटून घेतो. मला पण द्या ना 1 महिना. मग आजपासून तुझा महिना तू आर्मीचा बेस संपला आहे. मोठा सेटअप आहे, एअरपोर्ट पण मोठा सेटअप आहे. रास्ते में अच्छा रहा रुकाएंगे. कुछ नहीं, कितना लेट आए. आर्मीच्या वापरासाठी तयार केलेलं एअरपोर्ट आहे. आठवड्यातनं एक वेळ एअर इंडियाचं प्लेन इथे येतं, चंदीगड फ्लायहून इथे येतं. तिथल्या लोकांच्या काय सामान वगैरे दिखाने में सारा दिखा दे जगह. यस सर. जहाँ पाकिस्तान का बंकर है, जहाँ हमारा कंट्रोल क्वार्टर्स आहेत. आर्मीवाले पण असलीच राहिला. नवीन पूल बनवत आहेत. इथे गाडीचा आर्मीची गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता मागच्या वर्षी. एकदम स्वच्छ आणि निळशार पाणी दिसतं.
अपडेट म्हणतो ना याला. पूरे ऊपर तक आता है वो जो दिख रहा है शाम निळा पाण्याचा कलर आहे निळा क्षार असा नितळ आहे पाणी एकदम. टुरटुरला चाललोय, ऑन द वे आहे. इथे मध्ये ब्रेक घेतला. हा एक लाकडी पूल आहे आर्मीने बनवलेला. आर्मी म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचा असणार आहे. नाजूक पूल आहे. एका वेळेला एकच व्हेकल आलं होतं तिथे. इथलं पाणी बघा, पाणी आता वरचा ढगाचा आकाशाचा कलर पूर्ण निळा आहे आणि तो इथे पूर्ण रिफ्लेक्ट होतो आहे. मध्ये काहीच पोल्युशन नसल्यामुळं तरी आता इथे एवढं क्लिअर निळा कलर जाणवत नाही. परंतु प्रवासात असताना साईडला फार निळा भोर कलर दिल्यासारखं पाणी दिसतंय निळा. तुमची मंडळी, मित्रमंडळी, इकडे दोघे आहेत. आता बॉर्डरवर आलो आहे आपण. भारत पाकिस्तान बॉर्डर शेवटचं ठिकाण आहे. तिथून खाली पाहिल्यानंतर तुम्हाला पाकिस्तानचा एरिया आणि तिथलं बॉर्डर किंवा फेन्सिंग दिसेल. ॲक्च्युली 20-25 किलोमीटर आपण 20 किलोमीटर ड्राईव्ह करत आलो आहे. तो आधी पाकिस्तानमध्ये होता. 72च्या युद्धामध्ये भारताने जिंकून घेतला आहे. तिथं सुरुवातीला लिहिलेलं पण आहे, गेट वे टू कॅप्चर्ड पाकिस्तान, CP असं लिहिलेलं आहे. म्हणजे भारताने त्यावेळेला बराचसा भाग ताब्यात घेतलेला आहे. जो रोड है नीचे रोड है ना, ये जो फेंसिंग दिख रही है ना, वो तार दिख रही हो हो है नीचे देखो, मैदान दिख रहा है ना, ये नो मैंस लैंड. हे बॉर्डर आहे. रिवर जा रहा है. रिवर की राइट साइड पाकिस्तान का, लेफ्ट साइड इंडिया का. रिवर की राइट साइड से ग्रीन एरिया दिख रहा है ना, वो ग्रीन एरिया में आपको लोग भी दिखेंगे. जी, उससे जस्ट ऊपर माउंटेन पे जाके एक लाइन जा रही है ना, जिगजैग लाइन. उसी लाइन को फॉलो करते आपको एंड तक जाना है. बांदीपुर में एंड पर आपको पाकिस्तान का बंकर दिखेगा. जी, सेकंड ग्रीन उनका विलेज है. उधर आपको हाउसेस दिखेंगे. विलेज का नाम है फ्रानू विलेज. फिर ये हमारे इंडिया ने ले लिया. के ऊपर देखो सामने पहाड़ पे एक लाइन से निकल रहा है. उसके ऊपर आपको व्हाइट कलर का अपना इंडियन बनता है. आगे पीछे आपको ये सामने वाला पहाड़ सारा पाकिस्तान का है. ये उनका सोल्जर्स है. ये नीचे तो अपना है, ऊपर का पीक उनका है. जी, वो सबसे लंबा पीक देखो जहाँ पे खड़ा है. इंडिया का जी, बाकी पीक उनका है, सिर्फ नीचे नीचे हमारा है. इधर पीछे देखो, इधर देखो इंडिया का बंकर है सामने. ये देखो उधर नहीं सर, इधर 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 ओ वही इधर नीचे नीचे. हे खाली खाली हो. अच्छा. ऊपर ऊपर देखो. आता वरचा अँगल घे ना सगळं येते. थांब 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 रे. झुलता पूल. पूर्ण ब्रिज येते. ये आता चला हात करा, हात करा, हात. चांगलं चालतंय हे. अरे हात करा, इकडं व्हिडिओ घेतोय.
हात करा हात. व्हिडिओ चला व्हिडिओ. हेलो सर. हेलो टुटुक. आणखी नाही मार. फोटो बघा फोटो बघा सर. तेच म्हणले फुल मार. शूटिंग करायला का? तुर्तुक गावामध्ये आलो आहे आम्ही आता सध्या. मधून छोटी नदी गेली आणि नदीच्या दोन्ही बाजूला तुर्तुक गाव आहे. ती गुलाबी पांढऱ्या कलरची फुलं दिसत आहेत ती. हे काय ॲप्रिकॉटची आहेत ना झाडं ती? हो. ॲप्रिकॉट जर्दाळूच्या झाडांची फुलं आहेत सध्या ते. त्यांचा बहारीचा फुलांचा पिरियड आहे. नॅचरल पाणी मुळातून बर्फाचं पाणी होण्यात येते. हा परिसर कॅप्चर्ड पाकिस्तान ना? कॅप्चर्ड पाकिस्तान हा पण? हा कॅप्चर्ड पाकिस्तान आहे. इट वॉज द पार्ट ऑफ पाकिस्तान बिफोर 1972. इंडियन आर्मी कॅप्चर्ड देअर आफ्टर. आणि आता हा भारताचा भाग आहे. आपण आणि हा जर परिसर बघितला तर इथलं ग्रीनरी जरा जास्त आहे. झाडांना पण पालवी फुटलेली आहे. जे नेहमीची झाडं जी आहेत बहुतेक अक्रोडची असावीत ती उंच गेलेली, जी नुब्रा व्हॅलीमध्ये पण होती, लेहमध्ये पण होती, ती अजून त्यांना पालवी फुटलेली नाही. परंतु दुसऱ्या प्रकारची झाडं येत आहेत ज्यांना पालवी फुटलेली आहे, त्यामुळे ग्रीनरी जास्त आहे. इकडे शेती पण चालते. जिथे जिथे छोटी छोटी जागा असेल काय अशा ठिकाणी गहू, सरसो, पोटॅटो, बटाटे म्हणजे अशा प्रकारचे काही उत्पादनं शेतीची घेतली जातात. तर हे लोकेशन जे आहे हे लेहपेक्षा किंवा नुब्रा व्हॅलीपेक्षा थोडंसं खाली आहे. साधारणतः 9000 फूट उंचीवर आहे हे. त्यामुळे जरा इलेव्हेशन कमी असल्यामुळे, उंची कमी असल्यामुळे इथलं वातावरण वेगळ्या झाडांसाठी आणि वन्यजीवांसाठी जास्त पोषक आहे. त्यामुळे इथं जरा ग्रीनरी जास्त दिसते ॲज कम्पेअर्ड टू अदर पार्ट्स ऑफ लेह अँड लद्दाख. कारण लेह जो आहे भाग किंवा नुब्रा व्हॅली यांचं इलेव्हेशन जास्त आहे. लेहचं साधारणतः 11,000 फुटापेक्षा जास्त आहे आणि नुब्राचं 12,500 फूट म्हणजे लेहपेक्षा पण जास्त आहे. त्यामुळे ह्या दोन ठिकाणी झाडांच्या वाढीसाठी पोषक वातावरण नाही आहे. त्यामुळे तिथं झाडं तुम्हाला जास्त दिसत नाहीत, ग्रीनरी जास्त दिसत नाही. इथे दिसते. तुर्तुक गावामध्ये लोकल लोक स्वतःच एक छोटंसं रेस्टॉरंट, कॅफे याची बांधणी करतात. ॲस्थेटिक लुक देण्यासाठी लोकल वेलींचा वापर करून पडदे किंवा साईडची भिंत तयार करतात. हे तुर्तुक छोटंसं गाव आहे, गल्लीबोळांचं गाव आहे छोटंसं. आपल्या गावाकडे जिथं जागा कमी असते अशा ठिकाणी डोंगरावर जशी गावं असतात तसं टाईपचंच गाव आहे. आमच्यासारख्या बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी एक कौतुक वाटतं याचं. आता ही पिवळी झाडं असणारे, पिवळी फुलं असणारे झाड जे आहे ॲप्रिकॉटचं आहे, जर्दाळू. सध्या जर्दाळू या फुलांचा सीझन आहे. इथून पुढे हळूहळू तिचे फलधारणा होऊन जर्दाळूचे फळ तयार होणार.
अशा छोटे छोटे गल्ले आहेत ह्या तुर्तुक गावामध्ये. गावाच्या गल्ली गोळामधून असं पाणी फिरवलं आहे गटारी टाईप किंवा नाला टाईप, आणि त्याचाच वापर केला जातो घरच्या वापरासाठी वगैरे. गटारासाठी दिसत असलं तरी पाणी अतिशय स्वच्छ. आमचे मित्र अच्छा छोटंसं घर आहे वाटतं, आणि हा साधारणतः 3-4 गुंठ्याचा प्लॉट आहे. कॅमेऱ्यामध्ये जास्त मोठा वाटतो पण तो आहे तो 5 गुंठ्याच्या वर नाही. तर एवढ्या जागेत त्यांनी शेती केली, गहू पेरलेला आहे. गव्हाची उगवण पण झालेली दिसेल तुम्हाला. प्लॉट हे डोंगराच्या बाजूने झाडे, त्यामध्ये फळांची पण झाडं आहेत ॲप्रिकॉटची. थोडाफार जो प्लॉट शिल्लक आहे त्यामध्ये गव्हाचं पीक घेण्याचा प्रयत्न आहे यांचा. कामाला यायची आहे की एवढ्या थंड हवेत सुद्धा इथं आईस्क्रीम विक्रीचं दुकान आहे. छोटे छोटे लोक रूम तयार करून इथल्या लोकांनी गेस्ट हाऊस किंवा होमस्टे पण तयार केलेले आहेत. 1-2 दिवस थांबायला तर मजा येत असेल नक्कीच. मोजून 4-5 खोल्या, 3 खोल्या खाली आणि वर 3-4 खोल्या, अशा पद्धतीचं हे छोटंसं प्रायमरी स्कूल आहे. नुकसान कमी आहे इथली, छोटंसं गाव आहे, त्यासाठी सफिशियंट असेल मला वाटतं यांना. त्याची 1 शिक्षिकी किंवा 2 शिक्षिकी शाळा पण असेल ही. गेस्ट हाऊसचं त्यांनी नावच दिलं गेस्ट हाऊसचं फ्रीजिंग पॉईंट. म्हणजे किती प्रचंड थंडी असेल थंडीच्या दिवसामध्ये इथं याचा अंदाज येऊ शकतो आपल्याला. घराच्या दाराच्या आकारावरून आणि इथली जी शेणाची जी काय वास आहे त्याच्यावरनं हे गोठा असावा. खाली गोठा आणि वर घर, अशा पद्धतीचं घराची पद्धत दिसते इकडे. त्यातल्या त्यात गावाचा कोणीतरी ताल्यावर असावा सधन व्यक्ती. त्याचं हे घर आहे, RCC आहे, दगडाचा वापर केलेला आहे, चांगल्या प्रकारचं लाकूड वापरून खिडक्या वगैरे. एखादा नोकरदार वगैरे असेल बाहेर छोटा मोठा बिझनेस करणारा, त्याचा हा बंगला दिसतो. काफी लंबा है वो. एवढ्या थंडीमध्ये ही कुत्री कशी गडगडत आहे. ठीक है ना. अभी ये जो व्हीकल है जीप, उसके फोटो खींचो ना. ट्रक में खींचो ना ट्रक. कैमरा लाउड है सर, कैमरा लाउड है. आई याच्या पोरांची मस्त गुडगुड येतो का. ते वॉर मेमोरियल आहे ऑन द वे जे परत चालू काय म्हणतोस.